नमस्कार, मी अभिजित देशमुख जिल्हा वार्तामध्ये आपलं स्वागत करतो। आज आपल्यासोबत असे अधिकारी आहेत ज्यांनी आपल्या आयुष्यात चिकाटी जिद्द व संघर्ष या जोरावर पोलीस दलामध्ये आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलंय। अर्थातच कल्याण डोंबिवली परिमंडळ 3 चे डीसीपी अतुल झेंडे। अतुल झेंडेंबाबत बोलायचं ठरलं तर जवळपास 8 ते 9 महिन्यांपूर्वी त्यांनी कल्याण डोंबिवलीचा चार्ज घेतला व चार्ज घेतल्यानंतर आज त्यांच्याकडे कल्याण डोंबिवलीमधील प्रत्येक नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल एक आदर आहे। एकंदरीतच त्यांच्या स्वप्नांपासून ते वास्तवापर्यंतचा प्रवास, त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत अतुल झेंडे स्वतः आहेत। सर नमस्कार, जिल्हा वार्तामध्ये आपलं स्वागत आहे। धन्यवाद। तर पहिला प्रश्न असा असेल माझा की एकंदरीतच आपला हा जो प्रवास आहे ते कधी ठरवलं तुम्ही की मला पोलीस दलातच जायचं आहे? पोलीस दलात जायचं आहे अशाबद्दलचा प्रवास नाही, फक्त एक क्लास 1 अधिकारी व्हायचा आहे अशा प्रकारचा हा प्रवास सुरू झाला होता। आणि माझी पार्श्वभूमी पूर्ण ग्रामीण भागातली आहे आणि ग्रामीण भागामध्ये आमच्या गावातले बरेचसे अधिकारी उच्चस्थ याच्यावरती होते, पदावरती होते। त्यामुळे आमच्या याच्यामध्ये लहानपणापासून होतं की वडिलांचं आणि आई वडिलांचं म्हणणं होतं की आपल्या मुलांपैकी एकाने क्लास 1 ऑफिसर व्हावं असं त्यांचं स्वप्न होतं। आम्ही तिघं भावंड, मला एक भाऊ आणि एक बहीण आहे। त्याच्यामुळं अकॅडमिकली आणि हे सुरू झाल्यापासून एक क्लास 1 ऑफिसर व्हावं हेच माझं स्वप्न होतं। तेव्हापासून हा प्रवास सुरू झाला। पहिल्यापासून पहिली तेव्हापासून हा साधारणपणे एक आपण म्हणू शकतो की 7वी-8वी नंतर माझं हे झालं की आपल्याला ह्या दिशेने पुढे जायचं आहे, स्पर्धा परीक्षेच्या दिशेने। पोलीस अधिकारी व्हावं असं? पोलीस अधिकारीच व्हावं अशा प्रकारचं नाही, पण क्लास 1 ऑफिसर शेवटी आपण जे एक्झाम देतो एमपीएससी किंवा युपीएससी असो, आपल्याला जे मार्क्स मिळतात, मार्क्स आणि आपल्याला त्या वेळेस असणारा आपला स्कोर आणि असणाऱ्या कोणकोणत्या पदं आपल्याकडे त्यावेळेस पोस्ट आहेत त्यानुसार तुम्हाला जे काही तुम्हाला पोस्टिंग पदं असतात ते मिळत असतात। त्यामुळे तुम्हाला जर त्या प्रकारचे जर मार्क्स असतील तर तुम्हाला क्लास 1 असेल का क्लास 2 असेल अशा तुम्हाला पोस्ट मिळत असतात। आम्ही ज्यावेळेस मी एक्झाम ला सुरू केले त्यावेळेस मी 2 ते 3 एक्झाम दिल्या। त्यावेळेस असताना आमच्या वेळेस डीवायएसपी चे पद त्या क्लास 1 मध्ये होते आणि बाकीचे इतर होते, त्यामुळे मी डीवायएसपी पदाला त्यावेळेस पेपर दिला होता। तर एकंदरीत आदर्श कोण होता या प्रवासामध्ये? म्हणजे लहानपणापासून असं तुम्हाला वाटत असेल की मला यांच्यासारखं व्हायचं नाही, आमच्या याच्यामध्ये विशेषतः हे करत असताना आमच्या गावामध्ये असतील किंवा इतरही तालुक्यामध्ये असतील बरेचसे उच्चपद अधिकारी आमच्या गावामध्ये तालुक्यामध्ये आहे आणि त्यांना सगळ्यांनाच आम्ही आदर्श मानतो आणि त्यांनीच ही सुरुवात आमच्या गावापासून त्यांनीच केलेली आहे। त्याच्यामुळे खात्यामध्ये येत असतानाचा आदर्श आणि एखाद्याचा आदर्श हा दोन्हीपणे आमच्यातले जे अधिकारी आहेत त्यांनाच आमचे मानतो। ग्रामीण भागातून तुम्ही आलात, म्हणजे तुमचा अभ्यास वगैरे सगळं शिक्षण वगैरे त्याच भागात झालं, तर हे सगळं करत असताना नेमक्या कोणत्या अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागलं? नाही, अडचणीचं म्हणत असाल तर शेवटी काय ग्रामीण भागामध्ये असल्यानंतर जे काही आपण आता सिटीमध्ये आपल्याला ज्या फॅसिलिटी मिळतात त्या कम्पॅरेटिव्हली आता त्यावेळेसचा जो काळ असेल साधारणपणे माझी 10वीचं शिक्षण ते 2001ला पूर्ण झाले आणि 12वी मध्ये 2003ला झाले। 10वी पर्यंत असताना मी आमच्याच झेडपी शाळेमध्ये, नंतर आमच्या श्रीकातोब हायस्कूल दिवे त्या ठिकाणी आम्ही याला शाळेला जात होतो आणि नंतर 11वी-12वीला मी फलटणला या ठिकाणी गेलो होतो। 10वी पर्यंतची अडचण एकच होती की आमच्यापासून आम्ही ह्याच्याकरता आमचा जो प्रवास आहे शाळेकरता येण्याचा तो 2.5 ते 3 किलोमीटरचा होता। त्याच्यामुळे तोच घरापासून शाळा लांब असल्यामुळे आम्हाला रोज 2.5 ते 3 किलोमीटर पायी जावं लागत होतं। नंतर 6वी-7वी नंतर आम्हाला सायकल, नंतर आम्ही तो सायकलने प्रवास केलेला आहे। त्यामुळे ऊन वारा पाऊस असेल, विशेषतः पावसामध्ये खूप त्या ठिकाणी त्रास व्हायचा, पण तो एक त्यावेळेसचा सगळे आमच्या बरोबर असणारे मित्र याच्यामुळे आम्ही तो पूर्णपणे 2.5 ते 3 किलोमीटर जो आहे तो आमचा डेलीचा त्या ठिकाणी शाळेत जाण्याचा आमचा प्रवास होता। 10वी नंतर मग 11वी-12वीला फलटणला गेल्यानंतर त्या ठिकाणी थोड्याशा सिटीमध्ये गेल्यानंतर थोडे त्या ठिकाणी वेगळे अनुभव मिळाले, तिथून तो पाया आमच्या सगळ्यांचा रचला गेला। तर ह्या सगळ्या तुमच्या शैक्षणिक प्रवासामध्ये कुटुंबाचं सहकार्य कसं मिळालं? मित्रांनी तुम्हाला काय मदत केली या सगळ्यांच्या? नाही, या सध्यामध्ये करत असताना खरं कुटुंबाचं म्हणतात की आई वडिलांचं जे काही स्वप्न होतं, शेवटी आपण एक जे काही आपल्या मुलांच्यासाठी त्यांनी जे पाहिलेलं होतं की आमच्या मुलांपैकी तिघांपैकी एकाने तरी सरकारी अधिकारी बनावं अशी त्यांची इच्छा होती। निश्चितपणे त्यांनी जे काही आपल्या मनामध्ये जे असतं की आई वडिलांची इच्छा शेवटी आपल्याला पण कुठेतरी पर्यंत रुजवण्याचं काम त्यांनी केलं, कारण का एक ऑफिसर झाल्यानंतर, कारण घरची परिस्थिती अशी बेताचीच होती, त्यामुळे झाल्यानंतर आपल्याला
बी आईवडिलांचे जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याकरता सगळ्यांचं, म्हणजे माझ्या मोठी बहीण असेल, माझा भाऊ असेल, या सगळ्यांचं खूप चांगल्या प्रकारे सहकार्य मिळालं. ते अजून बी त्यामध्ये आहे. आणि विशेषतः मित्रांचा सुद्धा तुम्ही त्याचा उल्लेख केला की शेवटी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहे, ग्रामीण भागातून ची पार्श्वभूमी आहे आणि आपल्याला एवढ्या मोठ्या परीक्षेला त्या ठिकाणी सामोरं जायचं आहे. त्यामुळे आमचा ग्रुप स्टडी जो असेल, आमच्या मित्रांचा ग्रुप असेल, त्याचा खूपच मला त्या ठिकाणी फायदा झाला. आम्ही 2003 पासून, आम्ही कॉलेजपासून आमच्या जवळजवळ एक आमचा ग्रुप आहे आणि त्या ग्रुपमधले आम्ही सर्व मॅक्झिमम अधिकारी आम्ही त्या एक्झामला सिलेक्ट झालो. आता सगळे क्लास 1 पोस्ट होते, एका UPSC सुद्धा त्यांनी केले, काही UPSC मध्ये पण आहेत. अशा प्रकारे एक घरच्यांचा सपोर्ट आणि प्लस मित्रांचं सहकार्यातनं जे काय आहे तो माझा आतापर्यंत प्रवास झालेला आहे. तर एकंदरीतच शैक्षणिक प्रवास पूर्ण केल्यानंतर तुम्ही पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत झालात. पहिला दिवस जो होता, ज्या दिवशी तुमचं स्वप्न पूर्ण झालं, तुम्ही जी खाकी अंगावर घातली, त्यावेळी स्वतःला काय वचन दिलं? निश्चितपणे कारण का हे करत असताना ज्यावेळेस आपण हा एक्झामची प्रिपरेशन करतो त्यामध्ये 3 फेजेसमध्ये हा प्रिपरेशन म्हणजे एक्झाम्स होत असतात. MPSC असो किंवा UPSC असो, प्री एक्झाम असेल, नंतर मेन्स एक्झाम, नंतर इंटरव्ह्यू. तुम्ही जे म्हटलं की ज्यावेळेस मी DYSP म्हणून माझा पहिला प्रिफरन्स दिला गेला होता एक्झामला, त्यावेळेस इंटरव्ह्यूच्या वेळेस मला पण हा क्वेश्चन विचारण्यात आला होता की तुम्हाला पोलीस खात्यामध्येच काय यायचं आहे. कारण काही त्यावेळेस इतरही पद क्लास 1 ची पद त्या ठिकाणी होती. मग अशा असताना तुम्ही DYSP हा पर्याय का निवडला गेला, अशा प्रकारचा पण त्या ठिकाणी आम्हाला प्रश्न होते. आणि शेवटी पोलीस खात्यामध्ये काम करत असताना का इतरही खात्या, प्रशासकीय खात्यामध्ये तुमचा जास्तीत जास्त कॉन्टॅक्ट हा पोलीस ज्यावेळेस खात्यामध्ये काम करतो त्यावेळेस लोकांची त्या ठिकाणी लोकांकरता आपण चांगल्या पद्धतीने काम करू शकतो, अशी एक आपली माझी त्या ठिकाणी भावना होती. आणि जो दिवस होता शेवटी आम्हाला पहिल्यांदा खाकीवरील मिळत नाही लगेच घालण्याकरता. पहिल्यांदा आपल्याला ट्रेनिंग 1 वर्षाचं पूर्ण करावं लागतं. ते 1 वर्षाचं ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर मग तुम्हाला एक वर्षाचा पिरियड जो आहे तो ट्रेनिंग पिरियड हा जिल्ह्याला तयार करावा लागतो. त्यानंतर मग तुम्हाला रेग्युलर म्हणजे हा 2 वर्षाचा पिरियड जातो. या 2 वर्षाचा असताना नाशिकचं ट्रेनिंग असून किंवा बुलढाणामध्ये मी माझं प्रोबेशन असेल त्या ठिकाणी जे काही अनुभव त्या ठिकाणी आले की अरे ह्याच्यातून खूप काही आपण डायरेक्ट लोकांशी कनेक्ट करू शकतो. लोकांच्या रोजच्या ज्या काही समस्या असतील त्याबाबतच्या त्या आपण त्या ठिकाणी सोडू शकतो, अशा प्रकारची कुठेतरी भावना तयार झाली. कारण का ज्या मुलाने मी तर कधी आतापर्यंत पोलीस स्टेशन जोपर्यंत सिलेक्शन होईपर्यंत कधी पाहिलंच नव्हतं. ते पोलिसांशी संपर्क सुद्धा आला नव्हता आणि आमच्या फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये सुद्धा कोण पोलीसमध्ये नाहीये. त्याच्यामुळे अशा बॅकग्राऊंड असताना पोलीस खात्यामध्ये यायचं एक थोडंसं हे वाटत होतं की नक्की कशा प्रकारचं काम असेल, आपल्याला ते झेपेल का. पण ज्यावेळेस माझा हा ट्रेनिंग आणि हा प्रोबेशनचा कालावधी मी जो पाहिला त्याच्यामध्ये वाटलं की अरे आपण याच्यातून खूप लोकांची सेवा करू शकतो. आणि जे काही आपल्याला, कारण शेवटी पोलीस खात्यामध्ये असताना किंवा प्रशासकीय खात्यामध्ये तुम्हाला जबाबदारी पण तेवढी आणि तुम्हाला तेवढा रिस्पेक्ट पण तेवढा समाजाचा मिळतो. त्याच्यामुळे दोन्ही जर करायचं असेल तर निश्चितपणे हे काम करावं लागेल, अशा प्रकारची भावना माझ्या ठिकाणी होती. तर एकंदरीत तयारी काय करावी लागते? म्हणजे MPSC म्हटले तुम्ही, UPSC म्हटलं, तर कुठल्या मार्गाने आता लोकांनी म्हणजे तरुणांनी किंवा विद्यार्थ्यांनी तयारी करावी? याच्यामध्ये आपण जर MPSC आणि UPSC ला जर टार्गेट करत असाल त्या ठिकाणी ह्या दोन्ही स्पर्धा परीक्षा असेल तर UPSCच्या जर असेल तर हा पूर्णपणे ह्याच्या लेवलला पुढल्या भारतभरामध्ये याच्यातून बरेचसे विद्यार्थी याच्यामध्ये पार्टिसिपेट होत असतात. आणि MPSC असेल तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही हे करत असताना तुम्ही डिग्री कोर्स पासूनच, कारण का शेवटी यासाठी तुम्ही MPSC किंवा UPSC द्याल तुम्हाला मिनिमम क्वालिफिकेशन आहे की तुम्ही डिग्री होल्डर पाहिजे. तुम्ही कोणत्याही विषयाची तुमची डिग्री असेल तर तुम्ही ह्या एक्झामला अपिअर होऊ शकता. मी सर सांगितले की 3 फेजेसमध्ये ह्या एक्झाम्स होतात. आणि याच्यामध्ये बेसिक जे काही आपल्या दृष्टिकोनातून जे आहे त्यामध्ये हिस्ट्री असेल, जॉग्राफी असेल, सायन्स असेल, त्यानंतर IT काही तुमचे इंटेलेक्च्युअल याचे क्वेश्चन्स असतात. अशा प्रकारचे वेगवेगळ्या टॉपिक्सवरती हे पूर्ण प्री मेन्स एक्झाम होत असते आणि त्याच्यातून तुम्ही सगळ्यानंतर तुमची इंटरव्ह्यू होत असतो. तुमचा बेसिक जे आहे, कारण का शेवटी आपल्याला जे बेसिक जो पाया जो आहे तो शाळेपासूनच जर आपला चांगला असेल निश्चितपणे आपल्याला याचा फायदा होतो. आणि ज्या काही आपल्याला आपले स्वतःचे जे अनुभव असतात किंवा जे आता चालू करंट इव्हेंट्स आहेत, करंट ह्याच्यामध्ये आहेत, याबद्दलचं तुमचं काय मत आहे, अशा प्रकारचे सुद्धा आपल्याला क्वेश्चन्स असतात. त्याच्यामुळे आपल्याला रुटीन म्हणजे जे स्कूल आणि कॉलेजमध्ये जे आपल्याला बेसिक जे विषय आहेत त्या विषयाचं आपलं बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे. आणि प्लस आपल्याला लेटेस्ट काही जे अपडेट आहे, ज्या चालू घडामोडी आहेत त्याच्यावरती सुद्धा आपण अपडेट राहणं गरजेचं आहे. अशा प्रकारचं पूर्ण तुम्ही मला बोललात की 12वी म्हणजे 10वी पर्यंत तुमचं शिक्षण जे आहे जे जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं, या सगळ्या गोष्टी तिकडे अवेलेबल होत्या? नाही, तुम्हाला सांगितलं की हा जो माझा प्रवास जो आहे तो 10वी नंतरच सुरू झाला. ज्या वेळेस मी फलटणला त्या ठिकाणी हे घेतला, ऍडमिशन घेतलं, त्यापर्यंत 12वी पर्यंत होतं की 12वीला पर्यंत चांगले मार्क पडण्याने चांगल्या ठिकाणी
ऍडमिशन मिळाल्यानंतर हा अभ्यास सुरू करणे, कारण का डिग्रीच्या सेकंड इयर पासून आम्ही हा अभ्यास सुरू केला होता. त्याच्यामुळे 10वी पर्यंत थोडासा मी 5वी 7वी पर्यंत ॲव्हरेज स्टुडंट होतो. 10वी पर्यंत थोडासा एक 7वी 8वी नंतर थोडंसं जसं सांगितलं की घरच्यांचं आणि सगळ्यांच्या म्हणून की 7वी 8वी आपण थोडंसं आपल्या स्वतःच्या विषयी विचार करावा लागतो आणि एक आपल्याला पण करिअरमध्ये काहीतरी करायचं आहे. त्याच्यामुळं मला एक 75-76% 10वीला पडले होते. नंतर 12वीला गेल्यानंतर 90% मला 12वीला पडले आणि मला ॲग्रिकल्चर कॉलेज पुणे या ठिकाणी ॲडमिशन भेटलं. त्यानंतर हा माझा खरा जो प्रवास आहे का पुण्यामध्ये गेल्यानंतर थोडंसं पुण्यातलं कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं वातावरण, आमचा एक चांगला ग्रुप त्या ठिकाणी तयार झालेला होता. त्यामुळे आम्ही कॉलेजच्या वेळेस ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस हे सगळे एक्स्ट्रा लेक्चर जे असतील स्पर्धा परीक्षेत ते पुण्यामध्ये अटेंड करत होतो आणि त्यातून आमच्या ग्रुप स्टडी असतील किंवा त्याच्यातून ही सुरुवात झालेली आहे. पण 10वी पर्यंतचा एक फायदा मला चांगला झाला की बेसिक जर आपलं चांगला असेल तो बेसिकचा फायदा, कारण का हे पुढल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामला जो आहे तो म्हणजे आपला पाया खूप मजबूत असणं गरजेचं आहे. त्यामुळं माझ्या मुलांना एक आव्हान राहील की आपल्याला जरी वाटतं की नाही यार मला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करायच्या आहेत, एमपीएससी करायची की युपीएससी करायची, तुम्हाला बेस खूप महत्त्वाचं असणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही 5वी 6वी पासून जे काही तुमच्या पाठ्यक्रमामध्ये आहे, याच्यामध्ये आहे, करिक्युलममध्ये आहे, त्यासुद्धा तुम्ही सिरियसली करणं गरजेचं आहे. त्याच्यावरती ॲडव्हान्स करणे जे काही पुढलं हे आहे एक्झाम्स आहे त्याच्यावरती होत असतं. त्यामुळे बेसिक पाया चांगला असणं गरजेचं आहे. ज्या दिवशी तुम्ही पोलीस अधिकारी म्हणून सिलेक्ट झालात त्या दिवशी तुम्ही पहिला दिवस असेल तुमचा, ज्या दिवशी तुम्ही जॉईन झालात, काय वाटलं तुम्हाला त्या दिवशी? तुमच्या कुटुंबाला काय वाटलं? सगळ्यांचे एक्सप्रेशन्स काय होते? नाही, तो तर खूप भावनिक असा क्षण होता. कारण का काय झालं होतं की मी 10वी पासून असं बाहेर असल्यामुळे हॉस्टेलला आणि माझं शिक्षण सगळं बाहेर असल्यामुळं कधी एक्झाम्स होतात त्याचे कधी रिझल्ट लागतात हे थोडं ज्यावेळेस मी घरी फोन करून सांगेल त्याच वेळी त्यांच्यापर्यंत अपडेट होता. का शेवटी सगळे ग्रामीण भागातले होते आणि घरातलं असं कोणी अधिकारी नसल्यामुळे कशा प्रकारच्या एक्झाम्स असतात त्याबद्दल घरच्यांना सुद्धा तेवढी माहिती नव्हती. तर मला चांगलं आठवतं की ज्यावेळेस हा निकाल लागला माझा त्यावेळेस आम्ही राहुरी कृषी विद्यापीठ या ठिकाणी होतो आणि त्यावेळेस मला निकाल लागलेला आहे किंवा आता रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे. निकाल पाहण्याकरता 2-3 तास लागले होते, कारण का त्यावेळेस जसे आपण इंटरनेटची सुविधा म्हणतो की मोबाईल्स असेल त्यावेळेस अवेलेबल नव्हतं. सायबर कॅफेमध्ये जायचे आणि त्यानंतर तिथे तो निकालला ते नंबर लावून त्या ठिकाणी मग ते लिस्ट त्या ठिकाणी पाहिली जाते की कुणीतरी प्रिंट काढून नंतर ते डिस्प्ले केले जायचे. अशा प्रकारचं पूर्णपणे हे होतं. तर मला 2 ते 3 तास नंतर कळलं होतं की असं सिलेक्शन झालेलं आहे. आणि त्यावेळेस माझ्या स्वतःकडे काही मोबाईल नव्हता. त्यावेळेस दुसऱ्याच्या मित्राच्या फोनवरून नंतर घरी फोन करून तो निकाल तुम्हाला सांगितला गेला. म्हणजे अशा प्रकारचं होतं की अतिशय म्हणजे जे स्वप्न आई वडिलांनी पाहिलेलं होतं ते कुठेतरी सत्यात उतरल्यासाठीचा जो आनंद होता आई वडिलांच्या याच्यावरती आणि एक थोडं समाधान जे होतं ते खूप वेगळं होतं. आणि जॉईनिंगच्या वेळेस सुद्धा, कारण का जॉईनिंगच्या वेळेस सुद्धा खूप काही प्रिपरेशन त्या ठिकाणी होतं की ट्रेनिंग तुम्हाला जायचं असेल, तुमची फिजिकल ऍक्टिव्हिटी वगैरे असेल, कारण का थोडं ग्रामीण बॅकग्राऊंड असल्यामुळे मी थोडा खेळामध्ये पहिल्यापासून मला इंटरेस्ट होता. त्यामुळे विविध प्रकारचे स्पोर्ट्समध्ये मी सहभागी होत होतो. त्यामुळे थोडं फिजिकल फिटनेस माझा त्यामुळे होतं. त्यामुळे थोडं ट्रेनिंगला जायची पण पूर्वतयारी त्या अनुषंगाने माझी झालेली होती. त्याच्यामुळे एक कुठेतरी समाधानाचा क्षण आई वडिलांचा त्यावेळेस तो होता. तर अजून एक प्रश्न आहे, जर पोलीस अधिकारी नाही मग दुसरं काय बनलं असतं तू? खरं म्हणजे हाचा विचार केला तर, कारण का एक मला कॅम्पस इंटरव्ह्यू थ्रू माझं बँकेमध्ये पण सिलेक्शन झालं होतं. ज्यावेळेस मी डिग्री नंतर आम्ही महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी ऍडमिशन घेतले. त्यानंतर काही ठिकाणी कॉलेजमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू असतात. त्या कॅम्पस इंटरव्ह्यू माझं ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स म्हणून ऍग्रिकल्चर ऑफिसर म्हणून सुद्धा बँकेमध्ये सिलेक्शन झालं. मग त्यावेळेस मला काही ऑफर होती आणि त्यावेळेस आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामची माझी तयारी सुद्धा चालू होती. त्यामुळे मला एक असं हे होतं की आता लगेच नोकरी जॉईन करायची का अजूनही थांबून आपण प्रिपरेशन करायचं. त्यावेळेस माझ्या घरच्यांनी आणि यांनी खूप सपोर्ट केला की त्या ठिकाणी आपलं एम जे आहे, जोपर्यंत आपलं उद्दिष्ट साध्य होत नाही तोपर्यंत आपला प्रयत्न करत राहिले पाहिजेत. त्याच्यामुळे माझं कॅम्पस सिलेक्शन होऊन सुद्धा मी तो जॉईन न करता म्हणजे कॉम्पिटेटिव्हचा स्टडी मी चालू ठेवला होता आणि मीनवाईल माझे पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा त्यामध्ये सुरू होतं. तर एकंदरीतच तुम्ही जेव्हापासून चार्ज घेतलाय कल्याण डोंबिवलीचा तेव्हापासून ड्रग्स विषयी तुम्ही अत्यंत तीव्र मोहीम छेडल्याचं पाहायला मिळालं. आम्हाला गेल्या 9 महिन्यात तुम्ही शेकडो जणांवर केसेस केल्यात. तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी तुम्ही दामिनी पथक, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दामिनी पथक तुम्ही विविध ठिकाणी आता आपले काम करतायत. कशी असणार इथून पुढची मोहीम ते?
खरं म्हणजे आता मी आताच्या मागच्या सप्टेंबर मध्ये घेतला होता, 1 वर्ष पूर्ण होत आहे. यापूर्वी सुद्धा म्हणजे माझा हा सिटीमध्ये एरियामध्ये काम करण्याचा हा दुसरा अनुभव. यापूर्वी मी नाशिकमध्ये एसीबी म्हणून काम केलेलं होतं आणि या ठिकाणी खरंच हा माझा दुसरा अनुभव आहे. पण ज्यावेळेस इथला चार्ज घेतल्यानंतर इथली परिस्थिती असेल किंवा इथली जे क्राईमचा जसा आढावा होतो त्यामध्ये आणि असणारे इथले प्रॉब्लेम्स या सुद्धा इथले या पूर्वीचे अधिकारी असतील किंवा आताचे करंट अधिकारी असतील याच्यामुळे सगळी माहिती मिळत असते. त्यामुळे कुठेतरी आता जे तुम्ही पाहत असाल की आपल्या पिढीकडे एक नशेकडे किंवा इझिली जे मिळणार विषय आहे त्याच्याकडे आणि खूप निगेटिव्ह याच्याकडे जाणारा ओव्हरऑल आपली मानसिकता आहे या सध्याच्या याच्या. त्यामुळे त्याच्यावरती एक काम करावं आणि ज्या प्रकारे आपल्याकडे रेल्वे स्टेशनचा परिसर असेल किंवा इतर परिसर असेल किंवा भेटणारे पालक असतील त्यांच्याकडून येणाऱ्या ज्या काही तक्रारी असतील किंवा आपल्या ज्यावेळेस आपण स्कूल कॉलेजला व्हिजिट करतो त्यावेळेस लक्षात किंवा थोडं याच्यावरती आपल्याला काम करणं गरजेचं आहे, म्हणून त्याची सुरुवात त्या ठिकाणी केली. आणि आता आपण पाहत असाल की 100च्या वर आपण त्या ठिकाणी केसेस केलेल्या आहेत. फक्त याचा हे करत नाही की फक्त केसेस करणं हे आमचं हे आहे, आमचं एक हे पूर्णपणे आपल्याला संपवायचं आहे. याच्याकरता प्रिव्हेन्शन असेल, त्यानंतर त्याचा अवेअरनेस असेल, कारण का हे स्कूल कॉलेज पासून किंवा घरापासून अवेअरनेस सुरू होणं गरजेचं आहे. कारण का हे ज्यावेळेस आपण केसेस करतो ऑलरेडी ज्या लोक ऍडिक्ट झालेले असतात पण ते ऍडिक्ट होऊ नये म्हणून त्यावेळी आपल्या घरापासून ती सुरुवात केली पाहिजे. आपल्या स्कूल कॉलेजेस पासून त्याचं अवेअरनेस कॅम्पिंग सुद्धा आम्ही सुरू केलं आणि पूर्ण ही चेन आहे. नशेचे तुम्ही जर पाहिला तर ही पूर्ण चेन आहे. त्याच्यामुळे आमचा जो रोल आहे तो दोन्ही ठिकाणी आहे, एक तर यांना प्रिव्हेंट बी करणं आणि यांचा अवेअरनेस पण करणं. आणि त्याप्रमाणे आपण काही एनजीओना पण बरोबर घेतलं, जशी दिशा फाउंडेशन असेल त्यांनी ऑलरेडी या ठिकाणी 2016-17 पासून ते काम करत होती आणि ते डी ॲडिक्शन मध्ये खूप मोठे काम करत, जेणेकरून जे आता ऑलरेडी ॲडिक्ट झालेले आहेत त्यांना तिथून जर बाहेर काढत असेल तर ते आपल्याला त्या संस्थेचा त्या ठिकाणी उपयोग होत होता. त्यामुळे अवेअरनेस असेल, त्यानंतर त्यावरती कारवाई असेल, प्रिव्हेन्शन असेल आणि नंतर त्याच्याबद्दल डी ॲडिक्शन, अशा 3 स्टेजला आमचं काम सुरू आहे. निश्चितपणे इथून पुढे सुद्धा माझं ते आहे की जास्तीत जास्त अवेअरनेस होते, म्हणजे मुलं याकरता कडे जाऊच नाही. आणि आपण पाहत असाल की आपल्या राज्य सरकारने सुद्धा एक टास्क फोर्स याच्याकरता NDPS करता नेमलेला आहे आणि आता आपण पाहत असाल की भारत देशामध्ये सुद्धा 2028 पर्यंत नशामुक्त भारत हे करण्याचं माननीय पंतप्रधान मोदी यांनी सुद्धा त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे. अशा प्रकारचा कडचा पण सगळा शासनाचा जो काही पाठपुरावा असेल त्याचा एक भाग म्हणून आम्ही ही मोहीम अजून तीव्र करण्याचा आमचा त्या ठिकाणी विचार आहे. तर तुमच्या थोडं स्वभावाकडे वळूया. तुमचा स्वभाव जर पाहिला तर तुम्ही फार कडक शिस्तीचे आहात, पण दुसरीकडे मनमिळावू पण आहात. म्हणजे एकीकडे तुमचा आदर पण आहे आणि दुसरीकडे तुमचा दरारा पण आहे. तर हे कॉम्बिनेशन कसं काय तुम्ही साध्य करता? नाही, शेवटी आपण म्हणला की काय झालेलं की आपल्याकडे पोलिसांच्या विषयी, कारण का पोलिसांकडे गेलेले लोक आणि पोलिसांकडून मिळालेले अनुभव ज्यावेळेस निगेटिव्ह जास्त सांगतात, पण पोलिसांच्या गेल्यानंतर मला काय ते चांगले अनुभव आले ह्याविषयी लोक शेअर करत नाही. ती थोडी आमच्या ह्याच्याविषयीची आहे, पण निश्चितपणे की आपल्याला शेवटी जे आपल्याकडे येणारे चांगले लोक आहेत त्यांना आपल्याबद्दल बोलताना किंवा आपल्याबद्दल संवाद साधताना कोणतेही त्या ठिकाणी इझी वाटावं. आणि शेवटी जे आपल्याकडे निगेटिव्ह किंवा ज्याच्यामुळे आपल्याला समाजामध्ये असे 5 ते 10% लोक असतात की त्रासदायक असतात, अशा लोकांना सुद्धा वचक राहणं गरजेचं आहे. अशा दृष्टिकोनातून शेवटी कायद्याचं इम्प्लिमेंटेशन इन्फोर्सिंग एजन्सी आम्ही आहोत. त्याच्यामुळे आम्हाला काय वेळेस थोडंसं कठोरही त्या ठिकाणी राहावं लागतं. ज्यावेळी आपण पाहतो की आपण ज्यावेळी चांगल्या लोकांची करतो की जे चांगले नवयुवक आहेत किंवा लोक आपल्याशी इंटरॅक्ट करतात त्यावेळी त्यांना थोडं आदरयुक्त त्यांच्याशी वागणं किंवा त्यांच्याशी मिसळणं सुद्धा त्या ठिकाणी आवश्यक आहे. पोलीस दलात काम करताना जवळपास 24 तास तुम्ही पोलीस असतात. तर एकीकडे काम, दुसरीकडे कुटुंबालाही वेळ देणं, ही सांगड कशी घालता येते पोलीस? निश्चितपणे आपण जर सांगितलं की पोलीस विभागामध्ये ज्या दिवशी आम्ही ड्युटी जॉईन केली त्याच वेळेस याची कल्पना होती की आपल्याला कोणतेही सण उत्सव असतील किंवा हे असतील त्याच्या साजरे करताना थोड्याशा त्या ठिकाणी मर्यादा येणारच आहेत. त्यामुळे आपल्याला मॅक्झिमम वेळ जो आहे तो आपल्याला ड्युटी करता द्यावा लागेल. आणि आम्हीच नाही, आमचे सगळे कर्मचारी असतील, आमचे अधिकारी असतील त्यामध्ये अवेअर असतात. त्यामुळे थोडं आमच्या फॅमिलीचं खूप मोठं त्यामध्ये सॅक्रिफाईस आहे आणि त्या गोष्टी खूप म्हणजे आमच्या सगळ्यांच्या फॅमिली ज्या आहेत त्या खूप सगळ्या गोष्टी हँडल करतात. बरेचसे गोष्टी असतील त्या आमच्यापर्यंत किंवा फॅमिलीचे इश्यूज काही असतील तर ते येऊ देत नाही. जेवढं त्यांच्या लेवल असेल ते हँडल करायचा प्रयत्न करतात आणि त्यांचा एक चांगला सपोर्ट त्या ठिकाणी मिळत असतो. आणि ज्यावेळेस आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी थोडाफार वेळ मिळतो त्यावेळेस आम्ही सुद्धा प्रयत्न करतो की शेवटी त्यांच्याबरोबर राहण्याचा आणि आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो. तर एकंदरीत जर पाहिलं तर पोलिसांचे जे तुमचे जे काम करण्याची पद्धत आहे, जवळपास पोलीस अधिकारी 24 तास टेन्शन मध्ये असतात असं बोललं तरी काही वावगं ठरू नये.
कारण एकीकडे नागरिकांचा प्रेशर, त्यांच्या तक्रारींचा ओढा असतो, एकीकडे पॉलिटिकल प्रेशर असतो, तुमचं वैयक्तिक पण आजार पण, असं बरंच काय काय गोष्टी असतात. त्या सगळ्या गोष्टींची सांगड घालून म्हणजे जेव्हा मी तुम्हाला भेटलो किंवा जेव्हा एक सर्वसामान्य माणूस तुम्हाला भेटायला होतो, तुमच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असतं. ते कधीच असं वाटत नाही की सरांना काहीतरी टेन्शन असेल किंवा काय असेल. कसं काय हे सगळं तुम्ही एकत्र? त्याच्याविषयी आता प्रत्येकाचा एक स्वभाव असतो किंवा प्रत्येकाचा एक त्या ठिकाणी हे म्हणतो की एक आपल्याकडे मी पॉझिटिव्हवरती खूप विश्वास करतो की जर आपण पॉझिटिव्ह असेल किंवा आपल्या आसपासचं वातावरण जर पॉझिटिव्ह असेल तर नक्की पॉझिटिव्ह गोष्टी आपल्यावर घडत असतात. त्याच्यामुळे आपण जर डिप्रेशन मध्ये किंवा आपण जर कोणत्या टेन्शन मध्ये राहिलो तर हा इफेक्ट डायरेक्टली इनडायरेक्टली आपल्या सबऑर्डिनेट्स वरती आणि आपल्या आसपासच्या सगळ्या लोकांच्या पडत असतो. तर माझा स्वतःचा बिलीव्ह करतो की आपण पॉझिटिव्ह जर राहिलं तर निश्चितपणे शेवटी त्या ठिकाणी काही अडचणी येतात, काही ठिकाणी खूप असे क्षण असतात की त्या ठिकाणी आपल्याला काहीतरी पुढे काहीतरी होईल की याची भीती वाटत असते किंवा त्या ठिकाणी असं काही प्रसंग येतात त्या ठिकाणी खरं आपल्या याची कसोटी लागत असते. पण अशा वेळेस आपण आपल्या सबऑर्डिनेटला किंवा आपल्या सर्वांना जर आपण पॉझिटिव्ह हे निघालो की नक्की याच्यामध्ये आपण मार्ग काढू शकतो असा विश्वास त्या ठिकाणी आपला असतो. त्यामुळे माझा विचार असतो की जास्तीत जास्त पॉझिटिव्ह राहण्याचा, आणि जेणेकरून पॉझिटिव्हिटी जर सगळीकडे असेल तर आपण त्यातून चांगल्या प्रकारे ती सिच्युएशन हँडल करू शकतो. तर या पूर्ण तुमच्या कारकिर्दीमध्ये असं कोणतं प्रकरण आहे, अशी कोणती अचिव्हमेंट आहे, म्हणजे तुम्ही कुठली केस सॉल्व्ह केली असेल जी तुमच्या आतापर्यंत लक्षात राहिली आणि तुम्हाला ते प्रेरणादायी ठरली? अशा प्रकारच्या केसेस म्हटल्या तर त्या खूप आहेत. नाशिकमध्ये असताना असेल किंवा सोलापूर मधले असेल किंवा येऊन आता एक उदाहरण इथले सुद्धा असेल. एक पर्टिक्युलर उदाहरण द्यायचं म्हटलं तर नाशिक मधलं मी त्या ठिकाणी देऊ शकतो. नाशिक शहरामध्ये 14-15 मध्ये असताना ठिकाणी बऱ्याचशा तो सुद्धा बराचसा कंजेस्टेड आणि स्लम एरिया होता. बऱ्याचशा त्या ठिकाणी मोठे मोठे गँग्स त्या ठिकाणी ऑपरेट करत होत्या. त्यावेळेस ते एक आमच्याकडे चॅलेंज होतं की मी पहिल्यांदा त्या ठिकाणी शहरामध्ये काम करत होतो आणि अशावरती कारवाई करणे, कारण का त्या पद्धतीने असं म्हणजे लोकांच्या मध्ये भीतीचं वातावरण होतं की रोडवरती असेल किंवा काही गाड्यांची तोडफोड करणे असेल, अशा प्रकारे त्या रायव्हलरी मधून त्या गोष्टी होत होत्या. 1-2 ठिकाणी त्या ठिकाणी फायरिंगचे सुद्धा इन्सिडेंट झाले होते. त्यावेळी त्यांच्या जे आरोपी जे आहेत ते पकडण्यामध्ये आम्ही आणि आमच्या टीमनी खूप काही त्यावेळेसच्या तत्कालीन टीमनी प्रयत्न केले. निश्चितपणे ज्या पकडल्यानंतर ज्या मोक्काची कारवाई करण्यात आली, त्यानंतर मोक्काची कारवाई करून त्याच्यामध्ये तपास सुद्धा मी केला आणि नंतर आता मागच्या 2 वर्षापूर्वी त्यांना त्या जन्मठेपेची शिक्षा सुद्धा झाली. हा पूर्ण प्रवास ज्यावेळेस पाहतो की त्यावेळेस लोकांचं मिळणार अप्रिशिएशन असेल. शेवटी आपण त्यांनी सगळ्या नाशिकच्या लोकांनी सुद्धा त्यावरती विश्वास ठेवला आणि एक चांगला सपोर्ट त्यावेळेस सुद्धा केला होता आणि की पोलिसांनी जी ऍक्शन केली त्यांच्यावरती त्यावरती पण समाधान व्यक्त केलं होतं. म्हणजे अशा ती एक केस मी सांगू शकतो की ते माझ्या दृष्टिकोन स्वतः तपास सुद्धा मी केलं असल्यामुळं सगळ्या फेसबुकतून मी गेलेलो होतो आणि त्याचा एंड रिझल्ट ज्यावेळेस आला 2 वर्षापूर्वी ज्या निकाल आला की त्याला जन्मठेपेची शिक्षा त्या ठिकाणी कोर्टाने सुनावणी, त्याच्यामुळे कुठेतरी लोकांना आपण त्यापासून रिलीफ देऊ शकलो. हे त्या ठिकाणचं एक लक्षात राहण्यासारखी गोष्ट आहे माझ्या दृष्टीने. नक्कीच सर, नाशिक नाही तर कल्याण डोंबिवलीकरांचाही तुमच्यावर तेवढाच विश्वास आहे. कल्याण डोंबिवलीचा चार्ज तुम्ही घेतलात, काय वाटतं या शहरांबद्दल, या शहराची कायदा सुव्यवस्था, तुम्हाला काय आव्हान वाटतं इकडचं? ह्या दोन्ही म्हणजे मी जर पाहिलं कल्याण डोंबिवली म्हणलं तर दोन्ही, आता कल्याण हे ऐतिहासिक शहर आहे आणि डोंबिवली हे सांस्कृतिक राजधानी आहे. त्याच्यामुळे इथं काम करत असताना दोन्ही प्रकारचं आहे. क्राईमचा जर आपण विचार केला तर आपल्याकडे मेनली बॉडी ऑफेन्स, शरीर विरुद्ध गुन्हे आणि प्रॉपर्टी ऑफेन्स या दोन्ही प्रकारचे आहेत. आणि कल्याण डोंबिवलीमध्ये जर विचार करता तर आर्थिक जे फसवणुकीचं प्रमाण जे आहे किंवा सायबर गुन्हेगार आपण म्हणू शकतो की हा आर्थिक फसवणुकी प्रकार हे सुद्धा त्या ठिकाणी आहेत. कारण का आता आपण जे नवीन सोशल मीडिया असेल किंवा या सगळ्या आपण इंटरनेटच्या युगामध्ये आपण जगत आहोत, त्याच्यामुळे त्याबद्दलच्या सुद्धा तक्रारी किंवा त्या प्रकारचे पण गुन्हे, कारण का आपण चोरी असेल किंवा घरफोडी असेल किंवा रोडवरची हाणामारी असेल याविषयी बोलतो, पण ज्या वेळेस आर्थिक गुन्हे जे आहेत ते सायलेंटली काम करत असतात आणि ते कुणाच्याही लक्षात न येता कोट्यवधी रुपयाची त्या ठिकाणी लोकांची फसवणूक होत असते, अकाउंटून पैसे जात असतात. मग तो एक आमच्याकरता असणारा एक मोठं आव्हान आहे. कारण का हे नेटवर्क जे आहेत, आपण जे मोडस ऑपरेंडी असेल की नवीन दर 2-3 महिन्यात वेगवेगळ्या प्रकारे हे समोर येत आहेत आणि वेगवेगळे मोडस ऑपरेंड त्या ठिकाणी तयार करत आहे. त्याच्यामुळे आपण म्हणतो डिजिटल अरेस्ट एक नवीन प्रकार मागच्या 1 वर्षाभरापासून सुरू झालेला आहे. त्यानंतर आपल्याला असेल की मोबाईल हॅकिंग असेल, आपल्या याच्यामधून अशा वेगवेगळ्या प्रकारे आपला OTP कुठेतरी विचारला जातो, कुठून तरी भासभासवलं होतं मी सरकारी अधिकारी आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारे हा इकॉनॉमिक ऑफेन्स हा वर येत आहे. त्याच्यामुळे तो एक आमच्याकरता या ठिकाणचा चॅलेंज आहे. आणि तसं सांगितलं गेलं तर हा जो एरिया जो आहे
कारण आपण पाहत असाल की उपनगरात असल्यामुळे बरेचसे लोक आपण ट्रेनने प्रवास करतात आणि कल्याण एक मोठं जंक्शन आहे, त्याच्या ठिकाणी या ठिकाणी रेल्वे स्टेशनकडून जाणारी संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये असणार आहे. त्याच्यामुळे ती एक समस्या असेल की त्या ठिकाणी नागरी याच्या संदर्भातली असेल की थोडी ट्रॅफिकची समस्या आपण पाहतो की कल्याण डोंबिवलीमधले, ते एक आमच्याकरता एक मोठं आव्हान आहे की इन्फ्रास्ट्रक्चरची कामं सुरू आहेत आणि सध्या असणारा लोकांचा फ्लो, या दोघांचं त्या ठिकाणी मॅनेज करणे आणि त्यातून काहीतरी मार्ग काढणे, तो एक आमच्याकरता एक मुद्दा आहे की लोकांना शेवटी आज लोक 2 तास ट्रेनने ट्रॅव्हल करून ज्यावेळी स्टेशनवरून घराकडे जायला निघतात त्यावेळी त्यांना कुठेतरी ट्रॅफिकच्या समस्याचं सामोरं जायला लागलं तर त्यांचा निश्चितपणे थोडासा रोष प्रशासनावरती येत असतो. त्यामध्ये आमचा आणि सगळ्या महापालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे की तो कसा कमी करता येईल. जे आपली कामं सुरू आहेत निश्चितपणे ही जी कामाचं नंतर जे काही स्मार्ट सिटीच्या अंतर्गत सुरू असेल, इतर जमानातील खूप काही फ्लायओव्हर्स आपल्याकडे बनत आहे, मेट्रोचं आपल्याकडे काम सुरू आहे, या मार्फतीने निश्चितपणे हे जे आपले ट्रॅफिक समस्यातून नक्की कमी होणार, पण तो लागणारा कालावधी आहे, 1-2 वर्षाचा. त्याच्यामध्ये आम्ही तुमचा प्रयत्न असेल की कसं लोकांना या ट्रॅफिक समस्येतून बाहेर काढता येईल अशा करता आम्ही प्रयत्न करत आहोत. सर, एकंदरीतच तरुणींना किंवा विद्यार्थ्यांना काय आवाहन कराल तुम्ही? माझं एकच आव्हान राहील की आत्ताच्या ह्याच्यामध्ये इतकं फास्ट झालेलं आहे की विदिन क्लिकवरती आपल्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. जसं मी सांगितलं की मला माझा सिलेक्शन झाल्याचा निकाल 2 ते 3 तासात समजला होता, तो असेल तर आपल्या विदिन क्लिकवरती 2 ते 5 मिनिटांमध्ये आपल्या आता मोबाईलवरती आपण तो पाहू शकतो. त्याच्यामुळे मुलांच्या आणि सगळ्यांच्या मध्ये थोडं पेशन्स कमी झालेले आहेत. जर आपल्याकडे पेशन्स कमी झाल्या असल्यामुळं आपल्याकडे सिग्नल जरी लागला असेल, ट्रॅफिक सिग्नल, आणि आपण त्या ठिकाणी शेवटचे 5 सेकंद असेल तरी आपण त्या ठिकाणी 5 सेकंद थोडं थांबत नाही, आपण त्याच्या अगोदर त्या ठिकाणी निघतो. म्हणजे 30 सेकंदाचा असेल तर 25 सेकंदाला आपल्याला निघायचा प्रयत्न असतो. म्हणजे याच्यातून कुठेतरी आपल्या घाई खूप झालेली आहे. मला सगळ्यांना एकच सांगून राहील की कुठेतरी आपल्याला पेशन्स आपल्याकडे ठेवणं गरजेचं आहे, कारण का याचं सगळ्याचं उत्तर ही वेळ असते. त्यामुळे कधी आपल्याला यश येतं किंवा अपयश येतं, त्यामुळे आपले प्रयत्न करत राहणे आणि आपले जे काही पेशन्सने काम करणे ही त्यामध्ये खूप गरजेचं आहे. थोडं मला आताच्या याच्यामध्ये तो पेशन्स कमी झालेला आहे, याच्यामध्ये बऱ्याचशा फॅक्टर त्याकरता कारणीभूत आहे. पण मला वाटतं त्याच्यावरती जर मुलांनी जर हे केलं, निश्चितपणे आपलं जे काही ध्येय आहे, आणि प्रत्येक ठिकाणी शॉर्टकट नसतो, त्याच्यामुळे आपल्याला जे काही आपल्याला एम आहे ते साध्य करायचं असेल तर त्याला थोडी मेहनत आणि थोडं लॉंग कट पण घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी शॉर्टकटच्या मार्गामध्ये आपल्यालाच आपली लाईफ पुढे स्पॉईल होणार नाही, हे सुद्धा सगळ्यांनी काळजी घ्यावी असं मला वाटतं. तर एक शेवटचा प्रश्न आहे, नेहमीच नागरिकांना पोलिसांकडून अपेक्षा असते की मी गेलो की माझी तक्रार दाखल झाली पाहिजे, मी तक्रार दाखल केली तर लगेच अटक झाली पाहिजे. पोलिसांच्या काही अपेक्षा असतात नागरिकांना, तुम्हाला नागरिकांचं काही सहकार्य लागतं, काय नागरिकांना देखील आवाहन करायचं? निश्चितपणे नागरिकांचं सुद्धा सहकार्य अपेक्षा, आणि नागरिकांचं खूप चांगलं सहकार्य अजून सगळ्यांना प्रशासनाच्या ठिकाणी मिळत आहे. कारण का शेवटी आपण ज्या लोकांच्या सेवेकरता काम करत आहोत आणि त्या लोकांच्या सेवेकरता ठीक आहे, काही कोणाचे चांगले वाईट अनुभव असू शकतात, पण मी म्हणू शकत की सगळ्यांचे चांगले अनुभव असतील. काही ठिकाणी लोकांना वाटत असेल की इमिजिएट ऍक्शन हवी, पण निश्चितपणे शेवटी पोलिसांना किंवा प्रशासनाला काम करत असताना तो कायदा आहे, तो चौकट आहे, त्यामध्ये काम करावं लागतं. काही वेळेस अशा काही मागण्या असतात की त्या ठिकाणी थोडं अंमल करण्यामध्ये अडचणी असतात किंवा कायद्याची त्यामध्ये बाधा येऊ शकते. अशा वेळेस थोडं जे आपल्याकडे गोष्टी आहेत त्याचा कुठेतरी आपण करत असताना थोडं पोलिसांना पण त्या कायद्याच्या कथा आणि कोर्टाच्या याच्यानुसार काम करावं लागतं, तो सुद्धा लोकांनी समजून घेण्याचा, आणि ते लोक त्या ठिकाणी समजतात. त्याचप्रमाणे जे काही आपल्या आसपासचे काही घटना घडत असतील, विशेषतः आपण पाहतासारखी कुठेही आपण पाहतो की बरेचसे आपण अवेअरनेसचे फोटो व्हिडिओज आपण सायबरच्या विषय असेल किंवा इतर ओव्हरऑल आपण करतो की आपल्या कोणतीही वाटलं की ऍक्च्युअली सस्पिशियस गोष्ट आहे ती तात्काळ आपल्याला कळवणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की मी नाही कुठेतरी दुसरा कोणतेही कळवेल, असं न होता थोडं आपण सजगपणे जर आपण स्वतः जर कळवलं, निश्चितपणे आपल्याला त्या ठिकाणी कोणताही चौकशी ससीमर आपल्या पाठीमागे लागणार नाही. त्याच्यामुळे माझा सगळा आव्हान आहे की आपल्या आसपास कोणती सस्पिशियस असेल तर आपली डायल 112 एक फॅसिलिटी आहे की ज्या फॅसिलिटीमधून आपण फक्त डायल 112 नंबर केला तर आपल्याला डायरेक्टली विदिन 5 मिनिट्समध्ये आपला रिस्पॉन्स मिळतो आणि आपली जी काही कंप्लेंट त्या ठिकाणी अटेंड केली जाते. त्याच्यामुळे माझ्या नागरिकांना आव्हान राहील की तुम्हाला जर कोणतीही प्रकारची अडचण असेल तर डायल 112चा वापर करावा. डायल 112चा वापर केला तर आपलं निश्चितपणे आपल्या कमी वेळामध्ये आपल्यापर्यंत आम्ही रीच होऊ शकतो आणि जे आपली काही अडचण आहे आम्ही सोडू शकतो. निश्चितच आपल्यासोबत होते DCP अतुल झेंडे. आपण त्यांच्या स्वप्नांपासून ते वास्तवापर्यंतचा जो प्रेरणादायी प्रवास आहे हा त्यांनी उलगडून सुद्धा सांगितला. हा जो प्रवास आहे हा तरुणी विद्यार्थ्यांसाठी नक्कीच मार्गदर्शनपर ठरणार आहे. जिल्हा वार्ताशी कनेक्ट राहण्यासाठी जिल्हा वार्ताचं YouTube पेज सबस्क्राईब करा,
इन्स्टा आणि फेसबुकला फॉलो करा.